आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीड शहर पोलीस ठाण्यात। सीआयडीकडून वाल्मिक कराडची चौकशी सुरू। वाल्मिक कराड 14 दिवसांसाठी सीआयडी कोठडीत। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा। वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाद। वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी। कराडच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा। हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचाही युक्तिवाद। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार। गुंडांचं राज्य चालू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासाला आता वेग। सीआयडीचा फोकस आता फरार आरोपी सुदर्शन घुलेवर। सुदर्शन घुले महाराष्ट्रामध्येच असण्याची शक्यता, तर इतर 2 फरार आरोपी राज्याबाहेर असण्याची शक्यता। 10 दिवसामध्ये सर्व आरोपींना अटक करा, अन्यथा आत्मदहन करणार। पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासमोर गावकऱ्यांचा इशारा। सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करणार, नवनीत कॉवत यांचं आश्वासन। सर्वसामान्य लोकांना ज्या गोष्टी माहिती ते पोलिसांना कसं माहिती नाही। फरार आरोपी अटक होत नसतील तर पोलिसांनीच आम्हाला गोळ्या घालाव्या। मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी मस्साजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। आंदोलनावेळी काही महिलांची प्रकृती खालावली। पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। बीडच्या मस्साजोग गावामध्ये जलसमाधी आंदोलनाआधी गावकऱ्यांचा मोर्चा। देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा गावकऱ्यांची मागणी। महिलांसोबत लहान मुलांचा देखील मोर्चात सहभाग। गावकऱ्यांनी विश्वास ठेवावा, बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही। देशमुख हत्या प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पोलीस त्यांचं काम चोख बजावत होते। पोलिसांच्या प्रयत्नांना घाबरून कराडनं शरणागती पत्करली। वाल्मिक कराडवर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला। सरकारनं अधिक दक्षता घ्यायला हवी होती। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहिती नव्हतं, याबाबत आश्चर्य वाटतं। प्रकाश आंबेडकरांची टीका। धनंजय मुंडेंचा देशमुख हत्या प्रकरणामध्ये संबंध नसावा। एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्याप देखील फरार। आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या आणि आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्या। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर। गडचिरोलीची छत्तीसगड सोबत कनेक्टिव्हिटी करायची आहे। गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांसमोर जहाल नक्षलवादी महिला तारक्कासह 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। तारक्का जवळपास 38 वर्ष नक्षल चळवळीमध्ये हिंसक कारवायात सहभागी होती। गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातील पेनगुंडा पोलीस मदत केंद्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। फडणवीसांनी पेनगुंडा इथल्या आदिवासी बांधवांसोबत संवाद साधला। रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत। सूत्रांची माहिती। निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतरही वरिष्ठांनी दखल न घेतल्याची भावना। उद्या दुपारी 12 वाजता कॅबिनेटची बैठक। सर्वच मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांसोबत संवाद साधणार। माहितीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही। 6 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची माहिती। शपथविधीला 17 दिवस उलटूनही 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही। या आठवड्यामध्ये मंत्री पदभार घेतील। काहींचे पूर्वनियोजित कार्यक्रम तर काही जण विदेशामध्ये गेलेत। मंत्र्यांकडून पदभार न स्वीकारण्याच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतलं। सर्व वाद मिटून पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदावं, आशा पवार यांचं विठुरायाकडे साकडं। माझी छाती फाडली तर शरद पवारच दिसतील। अजितदादांसोबत गेल्यानंतर अजूनपर्यंत पवारांसोबत गेलो नाही। आता पवारांकडे जाऊन लोटांगण घालणार, नरहरी झिरवाळ यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य। निवडणुकांनंतर मराठी माणसाविरोधात दंडेलशाही सुरू। आपल्या शाखा कार्यालय पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष। निवडणुकीबाबत 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या समर्थनार्थ पांचजन्यमध्ये लेख।
भागवतांचं मत राजकारणापलीकडचं, भागवतांच्या विचारांना समजदारीनं घेतलं पाहिजे. संपादकीयमधून विश्लेषण तर ऑर्गनायझरमधून भागवतांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त. केरळ धर्मनिरपेक्षता सांप्रदायिक मित्रत्वाचा बालेकिल्ला, केरळचा मिनी पाकिस्तान म्हणून उल्लेख करणं निषेधार्ह. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध. आमदार प्रकाश सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. सुर्वे यांच्याकडून भेट घेत शिंदेंना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मेघना बोर्डीकर यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. नवीन वर्षामध्ये नवीन उमेदीनं कामाला सुरुवात करणार, मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडाऱ्यामधील पवनी तहसील कार्यालयामध्ये बैठक घेतली. तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती निर्माण न होण्यासाठी उपाययोजना करणार. मनोज जरांगे आज नांदेड दौऱ्यावर. जरांगे यांच्याकडून स्वर्गीय केशवराव धोंडगे यांच्या समाधीला अभिवादन. पुण्यामधील भीमा कोरेगावमध्ये आज 207वा शौर्य दिन. विजयस्तंभ परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल. पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन. आज 207वा शौर्य दिन साजरा. भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त यवतमाळमधील संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन. आंबेडकरी अनुयायींकडून शौर्य प्रतिकृतीला मानवंदना. जळगावच्या चाळीसगावमध्ये 207वा शौर्य दिन साजरा. आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून प्रतिकात्मक विजयस्तंभाला पुष्प अर्पण. नाशिकच्या मनमाडमध्ये भीमा कोरेगाव विजय दिन साजरा. भीमा कोरेगाव लढ्यातील शूरवीरांना अभिवादन. विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर. फरार होण्याआधी आरोपी विशाल गवळीकडून सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट. ओळख पटू नये यासाठी डिजिटल ओळख मिटवली. मुंबई बोट दुर्घटना प्रकरणामधील नीलकमल बोट राजबंदर किनाऱ्यावर. विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बोटीची तपासणी होणार. नौदलाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस नीलकमल बोटीची तपासणी करणार. मुंबईतील लीलावती ट्रस्टमध्ये 85 कोटींपेक्षा अधिकची अफरातफर. चेतन मेहता, रश्मी मेहता आणि भाविन मेहता या विश्वस्तांवर गुन्हा दाखल. बनावट कागदपत्र तयार करून 85 कोटींची रक्कम वापरल्याचा आरोप. संतोष देशमुख हत्याप्रकरणी सरपंच संघटना आक्रमक. सोलापूरमध्ये पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून 9 जानेवारीला कामबंद आंदोलनाचा इशारा. धाराशिवमध्ये देखील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांमध्ये वाद. तहसीलमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. अधिकारी नसताना तहसीलदारांनी जनतेला वेठीस धरल्याचा आरोप. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताई मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मांदी आली. नववर्ष सुखाचं जावो, भाविकांकडून साकडं. मंत्री गुलाबराव पाटील यांनी वणीमध्ये सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते सप्तशृंगी मातेची आरती देखील करण्यात आली. नववर्षानिमित्त नागपूरमध्ये असंख्य भाविक साईबाबांच्या दर्शनाला. साई मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे. नववर्षानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक जेजुरी गडावर दाखल. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमला. आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू झाल्यानं मंदिरामधील भाविकांची गर्दी कमी. 7 जानेवारीला तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान होणार. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावली गावामध्ये नववर्षानिमित्त स्वच्छता मोहीम. सरपंच विजय सपकाळ यांच्या संकल्पनेतून महाश्रमदान अभियान. अमरावतीमध्ये श्री अंबादेवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नवीन वर्षानिमित्त विदर्भातील असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल. नववर्षाच्या सुरुवातीला नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी. देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल. दर्शनासाठी मोठ्या रांगा. बीडच्या परळीमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी वैद्यनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. नव्या वर्षामध्ये चांगल्या संकल्पांसाठी भाविकांनी मंदिरात हजेरी लावली. नववर्षाच्या स्वागतासाठी दादरच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. हजारो भाविकांची दर्शनासाठी मोठ्या रांगा. नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरामध्ये मोठी गर्दी. भाविकांकडून टेकडी गणेश मंदिरामध्ये दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात. नववर्षाची सुरुवात संत गजानन महाराजांच्या दर्शनानं. शेगावात भाविकांची मोठी गर्दी. रत्नागिरीमधील गणपतीपुळेच्या श्रींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. पहाटेपासूनच मंदिर परिसर गजबजला.
जळगावातील पालघीजवळ असलेल्या श्री सिद्धी महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। भाविकांकडून बाप्पाचरणी सुखी आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना। नांदेडच्या लोहा तालुक्यातील माळेगावात खंडोबाची यात्रा। यात्रेचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद। यात्रा दक्षिण भारतामध्ये देखील प्रसिद्ध। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन। 4 जानेवारीला शारदा प्रांगणामध्ये कुस्त्यांचा थरार पाहायला मिळणार। चाळीसगावातील पाटणादेवी इथं गणितज्ञ भास्कराचार्य यांचं जीवन केंद्र साकारणार। राज्य सरकारकडून केंद्रासाठी 20 कोटींचा निधी मंजूर। साताऱ्यामधील तरुण शिवम वादवणेला सीए परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये यश। शिवम वादवणेच्या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुक। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्याकडून हरणाच्या पाडसाला जीवनदान। शेतकरी अरुण जाधव यांनी पाडसाला वनविभागाच्या ताब्यात दिलं। नाशिकच्या इगतपुरीमध्ये विहिरीमध्ये पडलेल्या सांबराचा प्राणीमित्रांकडून बचाव। पाण्याच्या शोधामध्ये विहिरीत सांबर पडलं होतं। डायमंड कंपनीमधून 1,47,00,000 हिऱ्याची चोरी केल्याचं प्रकरण। गोरेगाव पोलिसांनी एका आरोपीला राजस्थानमधून बिड्या ठोकल्या। वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईनचं कामाचं आमिष दाखवत पालघरच्या बोईसरमध्ये महिलेची फसवणूक। महिलेकडून 22 लाख रुपये उकळले। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। रायगडच्या उरणमधील खोपटे इथं कस्टमनं जप्त केलेल्या 39 लाखांच्या मालाची चोरी। उरण पोलिसांकडून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल। दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला सांगली स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। आरोपीकडून 21 दुचाकी जप्त। 50,000ची लाच मागितल्याप्रकरणी एपीआयवर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 2023 मध्ये एजंटला गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची पोलिसांकडून। साताऱ्याच्या खंबाटकी घाटामध्ये ट्रक परतल्यानं वाहतूक विस्कळी। खंडाळा पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमनं क्रेनच्या सहाय्यानं ट्रक हटवला। पुण्यामध्ये खंडणी न दिल्यानं वाहनांची तोडफोड करत दहशत। खंडणी विरोधी पथकाकडून कात्रजमधून आरोपीला अटक। माढ्याच्या रुई गावामध्ये हवेत गोळीबार करणारा अरमान शेख पिस्तूल घेऊन पसार। टेंभुर्णी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। जालना जिल्ह्यातील 7,000 शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ। पशुसंवर्धन खात्याच्या वतीनं योजनेची अंमलबजावणी सुरू। सोयाबीन खरेदीच्या नोंदणीला 6 तारखेपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। वाशिमच्या मालेगावमधील राजुरा खैरखेडा रस्ता दुरुस्तीचं काम 2 वर्षांनंतर देखील अपूर्णच। रस्त्याचं काम संथगतीनं सुरू असल्यानं नागरिकांना नाहक मनस्ताप। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण। पिकांवर परिणाम होण्याची भीती। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन। हैदराबाद इथं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन। मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका ॲक्शन मोडवर। 1 लाखापेक्षा अधिक थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांना जप्तीची नोटीस पाठवण्यात येणार। अनुकंपा यादीमध्ये पहिल्या वारसदारांची निश्चित 45 वयोमर्यादा ओलांडल्यास दुसऱ्या वारसदाराचं नाव देता येणार। नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय।